नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत संवेग अक्षयतेचा सिद्धांत. या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत संवेग अक्षयतेचा सिद्धांत. ओके, सुरुवातीला त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ आपण. संवेग म्हणजे काय हे आपल्याला समजलं. संवेग म्हणजे काय, वेगळं काय नसून तो एक आघाताचा परिणाम आहे. ओके, किंवा तो एक दोन गुणधर्म किंवा दोन गोष्टी एकत्र आणतो किंवा जोडतो असा एक गुणधर्म आहे. त्या कोणत्या दोन गोष्टी, तर वस्तुमान आणि वेग. ओके, यांना एकत्र जोडणारा असा एक तो गुणधर्म आहे. बरोबर, ठीक आहे. आता संवेग अक्षयतेचा सिद्धांत. संवेग अक्षयतेचा सिद्धांत म्हणजे काय? अक्षय, अक्षय म्हणजे त्याचा क्षय होणार नाही असा. बरोबर, म्हणजे क्षय होत नाही, संपत नाही, संपत नाही. ओके, तर इथं संवेग अक्षयतेचा सिद्धांत तेच सांगतो की जो एकूण संवेग आहे तो कधीही संपत नाही, तो तसाच्या तसा राहतो. म्हणजे एखाद्या वस्तूवर दुसरी एखादी वस्तू येऊन आदळली तर जो होणारा जो संवेग आहे किंवा संवेगात होणारं परिवर्तन आहे, संवेगात होणारा बदल आहे, तो तसाच टिकून राहतो, तो संपत नाही. तर आपल्याला हेच इथं प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह म्हणजे सिद्ध करायचं, कळलं? त्याचा तो सिद्धांत आहे. तर बघा, तुमच्याकडे सपोज दोन वस्तू आहेत, वस्तू ए आणि वस्तू बी. ठीक आहे, त्या एकमेकांच्या दिशेने सपोज काहीतरी मोशन मध्ये आहेत, गतीमध्ये आहेत, एकमेकांकडे येत आहेत त्या. ठीक आहे, अशा पद्धतीने एक आहेत, हे मध्ये जी काही रेषा आहे तिकडे ते येत आहेत. ओके, आता या वस्तूचं जे काही वस्तुमान आहे प्रत्येक, त्याला काहीतरी नोटिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे सपोज ही वस्तू एक, वस्तू ए चे वस्तुमान, त्याला एम म्हटलं. त्याला काय म्हटलं? एम. आता नुसतं एम म्हणून चालणार नाही, तर दोन वस्तू आहेत आपल्याकडे, म्हणून आपण काय करू, ए या वस्तूला एक आकडा असा देऊ आणि बी या वस्तूचा असेल तर 2 आकडा देऊ. ठीक आहे, सो वस्तू बी चे वस्तुमान M2 म्हणू. ठीक आहे, ओके. आता ही जी काय वस्तू ए आहे आणि वस्तू बी आहे, हे सुरुवातीला यू या इनिशियल वेलॉसिटी म्हणजे सुरुवातीच्या वेगानं त्या धावत आहेत किंवा प्रवास करत आहेत. ओके, तर ए वस्तूचं जे काय सुरुवातीचा वेग आहे, सुरुवातीचा वेग, आता वाटल्यास तर कंसात मी लिहितो वस्तू ए, त्याला आपण u1 म्हणू. त्याला आपण काय म्हणू? u1. त्यानंतर तसंच सुरुवातीचा वेग वस्तू बी साठी, त्याला u2 म्हणू. ओके, आता हे u या सुरुवातीच्या वेगानं दोन्ही वस्तू एकमेकांकडे येतात. आता या मध्ये म्हणजे ही जी काय मधली रेषा या ठिकाणी काही समान अंतरावर किंवा काही अंतरावर त्या एकमेकांना आदळतात. ओके, आता ए ही वस्तू बी या वस्तूवर सपोज आदळत असेल, ए ही वस्तू बी या वस्तूवर आदळत असेल, तर ए ही वस्तू बी या वस्तूवर कसली क्रिया करणार? ऍक्शन म्हणजे क्रिया करणार. बरोबर का? म्हणजे क्रियाबल लावणार त्याच्यावर. ओके, तर जेव्हा ए ही वस्तू बी या वस्तूवर क्रियाबल लावेल तेव्हा बी वस्तू काय करेल? बी वस्तू प्रतिक्रिया बल लावेल. बी वस्तू काय करेल? त्या ए या वस्तूवर प्रतिक्रिया बल लावेल. तुम्हाला माहिती आहे बरोबर, प्रत्येक क्रियाबलास समान मापाचं त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असतं, जे की विरुद्ध दिशेने असतं. तर त्यानंतर मग दोघांच्या वेगात काय होतोय? फरक होतोय. सुरुवातीचा वेग इथं u1 आहे बरोबर, आदळल्यानंतर ए चा वेग बदलतोय, काहीतरी दुसरा होतोय, त्याला आपण अंतिम वेग म्हणू. अंतिम वेग, वस्तू ए चा अंतिम वेग v1 म्हणू. ओके, आणि अंतिम वेग आपण v ने डिनोट करतो बरोबर, तो वस्तू ए चा आहे म्हणून आपण त्याला 1 म्हटलं. वस्तू बी चा अंतिम वेग v2 म्हणून. ओके, ठीक आहे. आता या दोघांमध्ये काय होते बघा, ए हा जो काय ऑब्जेक्ट आहे, ए ही जी काय वस्तू आहे ती बी वर काय करते? क्रियाबल लावते. काय लावते तिथं? क्रियाबल. ओके, ठीक आहे. सो बी वर जो फोर्स लागतोय, म्हणजे तो फोर्स कुणावर लागतोय? बी वर, म्हणून त्याला आपण काय म्हणू? F2 असं डिनोट करू. इथं वाटलंच तर बघू,
क्रियाबल वस्तू ए ने वस्तू बी वर प्रयुक्त केलेले बरोबर ठीक आहे. वस्तू बी वर लागते म्हणून ते F2 म्हणू आपण. ओके. आता जेव्हा वस्तू ए क्रियाबल प्रयुक्त करेल तेव्हाच त्याच वेळी बी वस्तू काय करेल, ए वर प्रतिक्रिया देईल. बरोबर. सो प्रतिक्रिया बल जे कोणी वस्तू बी ने वस्तू ए वर प्रयुक्त केलेले. समजलं. ओके. त्याला आपण F1 म्हणू. बर, आता याच्यात आपल्याला चिन्ह व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. बघा, प्रतिक्रिया बल कसं असतं, बरोबर विरुद्ध दिशेने. बरोबर, याचं चिन्ह जर प्लस असेल, अधिक असेल, तर याचं मग आपल्याला मायनस ठेवावं लागेल, दिशा दाखवायला लागेल. कारण की बल किंवा फोर्स आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. बरोबर, त्यांना दिशा सुद्धा असते. तर एवढं आहे. ठीक आहे. आता तुमचा न्यूटनचा तिसरा लॉ काय सांगतो, प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. ओके, समजलं. प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते आणि ते त्या दोघांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते, असं न्यूटनचा तिसरा नियम सांगतो. मग त्याच न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ठीक आहे, तिसऱ्या नियमानुसार न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार तुम्हाला काय करतं, तर प्रत्येक क्रियाबलास त्याच वेळी प्रयुक्त होणारे त्याच समान मापाचे फक्त विरुद्ध दिशेने असलेले, समान मापाचे म्हणून आपण इथं बरोबर चिन्ह टाकलं आणि विरुद्ध दिशेने असलेलं प्रतिक्रिया बल. ठीक आहे. आता आपण काय करू, तर फोर्स म्हणजे बलाच्या ज्या काही किमती असतील त्या इथं लिहू. बघा, बल म्हणजे काय असतं रे, वस्तुमान गुणिले त्वरण. वस्तुमान म्हणजे m आणि त्वरण म्हणजे a. आता हे दोन ऑब्जेक्ट साठी आहे, म्हणजे बी साठी आहे, म्हणून आपण त्याला काय करू, m2a2 असं करू. ठीक आहे. तसंच इकडे सुद्धा m1a1. a म्हणजे काय असतं रे, त्वरण. ओके, परत त्वरणाच्या किमती टाकू. m काय करू, तसंच ठेवू. काय काय करतो व्यवस्थित बघा. m2 तसंच ठेवलं. त्वरण म्हणजे काय असतं, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग छेद वेळ. बरोबर, अंतिम वेग तुमचा वस्तू 2 साठी म्हणजे बी साठी अंतिम वेग v2. बरोबर, v2 वजा सुरुवातीचा वेग u2 आणि छेदात t. ओके, इकडे सुद्धा तसंच करा, मायनस m1 तसंच ठेवा. इकडं अंतिम वेग v1 वजा u1 छेदात t. ओके, पुढं आता हे काय होईल, टी कॅन्सल होईल. बरोबर, हे टी इकडं छेदात आहे, इकडं आले की ते अंशात येईल. बरोबर, आणि टी 1 चा टी 1 राहील ते. ओके, इकडं काय राहिलं मग सांगा मला, m2 v2 मायनस u2, इकडं मायनस m1 v1 मायनस u1 राहिलं. आता काय करू, गुणाकार करू. m2 v2 वजा m2 u2, तसंच इकडं मायनस m1 v1 मायनस मायनस प्लस गुणाकार करतोय, वजा गुणिले वजा अधिक m1 u1. बरोबर, ठीक. आता काय करू आपण, हे जे काय आता यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल इथं, हे m2 v2 m2 u2 m1 v1 m1 u1 हे काय आहे,
तर तुम्हाला कळतंय हे मास आहे म्हणजेच काय वस्तुमान आहे गुणिले हे काय व्हेलॉसिटी म्हणजे वेग आहे. वस्तुमान गुणिले वेग काय असतं आपलं संवेग. ओके, म्हणून इथं वाटलंच तर लिहा म्हणून इथे. ओके, हे सांगून टाकू आपण त्यांना काय. हे बघा वस्तू ए चा सुरुवातीचा संवेग म्हणजे आदळण्याआधीचा सुरुवातीचा संवेग बरोबर काय असणार आहे त्याचा वस्तुमान गुणिले सुरुवातीचा वेग. त्याचा सुरुवातीचा वेग आहे u1. तसंच वस्तू बी चा सुरुवातीचा संवेग बरोबर वस्तू बी चं वस्तुमान m2 आणि त्याचा सुरुवातीचा वेग u2. आता वस्तू ए चा अंतिम संवेग, अंतिम म्हणजे केव्हाचा आदळल्यानंतरचा बरोबर m1 v1. तसंच वस्तू बी चा अंतिम संवेग बरोबर m2 v2 बरोबर. ठीक, आता हे जे काय आपल्याला इक्वेशन मिळाले इथं, हे जे काय पहिले इक्वेशन मिळालं ते काय करू थोडंसं रिअरेंज करू. असं रिअरेंज करू की सुरुवातीचा संवेग एका बाजूला येईल आणि अंतिम संवेग एका बाजूला येईल दोन्ही वस्तूंचा. ओके, मग आपण काय करू हे m2 v2 तसंच ठेवलं असतं. m2 v2 तसंच ठेवलं. हे वजा m1 v1 आहे ते इकडे आणू. वजा असेल की ते काय होईल अधिक m1 v1 बरोबर. पुढं m1 u1 तिकडचं तसंच राहिलं. इकडचं वजा m2 u2 पलीकडे गेले की अधिक m2 u2. अजून थोडंसं रिअरेंज करू. 1 1 पुढं आणू बरोबर. a साठीचं पुढं आणू m1 v1 अधिक m2 v2 बरोबर m1 u1 अधिक m2 u2. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल हे m1 v1 m2 v2 हा काय तर दोन्ही वस्तूंचा एकूण अंतिम संवेग आहे बरोबर. मग आपण त्याला एकूण अंतिम संवेग म्हणतो. ओके, एकूण अंतिम संवेग बरोबर m1 u1 काय ए चा सुरुवातीचा आणि m2 u2 हा b चा म्हणजे एकूण आहे दोन्ही वस्तूंचा मिळून एकूण सुरुवातीचा संवेग आहे तो. एकूण सुरुवातीचा संवेग दोन्ही वस्तूंचा मिळून. ओके, तर हेच आपल्याला इथं सिद्ध करायचं होतं काय तर दोन्ही वस्तूंचा मिळून एकूण सुरुवातीचा संवेग हा तसाच राहतो. ओके, हे एक सुरुवातीचा संवेग आहे तो कसा आहे आदळण्याआधीचा म्हणजे दोन्ही वस्तू एकमेकांवर स्ट्राईक होण्याच्या आधीचा बरोबर. तो सुरुवातीचा संवेग आहे तो तसाच राहतो बरोबर अंतिम संवेगाशी बरोबर किंवा तो इक्वल असतो. ठीक आहे, सुरुवातीचा संवेग बदलत नाही आणि एकूण अंतिम संवेग सुद्धा बदलत नाही. दोन्ही तसेच राहतात अक्षय राहतात. ओके, समजलं. हाच आहे तुमचा संवेग अक्षयतेचा सिद्धांत. हे व्यवस्थित डेरिवेशन लिहून घ्या. ओके, आणि हे आता आपल्याला याचं स्टेटमेंट बघायचं तर तुम्हाला त्यावरून काय समजतं त्याचं विधान किंवा स्टेटमेंट बघण्याआधी बघा त्यावरून हे समजतं तुम्हाला की जर दोन वस्तू एकमेकांवर परस्पर क्रिया करत असतील किंवा एकमेकांवर आदळत असतील बरोबर तर दोन किंवा अनेक किती संख्या घेऊ शकता आणि त्याच्यावर कोणतेही बाह्य बल जर कार्यरत नसेल तर एकूण संवेग असतो तो अक्षय राहतो किंवा तो स्थिर राहतो सुरुवातीला सुद्धा आणि अंतिम आदळल्यानंतर सुद्धा. म्हणून आपल्याला एक विधान करता येईल इथं किंवा एक स्टेटमेंट देता येईल. काय स्टेटमेंट असेल दोन्ही किंवा दोन वस्तूंची परस्पर म्हणजे स्वतःमध्ये ओके दुसरं कोण नाही परस्पर क्रिया होत असताना दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना व
त्यांवर कोणतेही बाह्य बल कार्यरत नसेल तर एकूण संवेग स्थिर राहतो. ओके, तर असं आपल्याला हे विधान करता येईल, असं स्टेटमेंट करता येईल, आणि हे स्टेटमेंट तुमच्या संवेग अक्षयतेच्या सिद्धांताचं आहे. ओके, अजून एक त्याचं तसं स्टेटमेंट आहे ते. तर बघा, याच्यावरून आपल्याला काय समजतंय, तर दोन वस्तूंची टक्कर झाली असता तर जो आघातापूर्वीचा जो एकूण संवेग आहे तोच आघातानंतर जो काही संवेग आहे त्याबरोबर असतो. बरोबर, आघातापूर्वीचा एकूण संवेग बरोबर आघातानंतरचा एकूण संवेग, म्हणजे सुरुवातीचा संवेग बरोबर अंतिम संवेग. हाच जो आहे तो तुमच्या न्यूटनचा तिसरा जो काय गतिविषयक नियम आहे त्याचा उपसिद्धांत आहे. ओके, त्याच्या जोडी. मग आपण अजून एक विधान काय करू शकतो, जर दोन वस्तूंची टक्कर झाली असता त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. ओके, तर अशी ही विधानं आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतो की संवेग हा अक्षय राहतो. जरी दोन वस्तू एकमेकांना त्यांची टक्कर झाली, थडकल्या, तरी जो आघातापूर्वीचा एकूण संवेग आहे तोच त्यांचा अंतिम संवेग सुद्धा असतो. बरं, आता हे जे काय आहे सिद्धांत, अजून एक एक्झाम्पल थ्रू आपण समजावून घेऊ. एक बंदूक आहे, त्या बंदुकीतून तुम्ही सपोज गोळी फायर केली. बरोबर, म्हणजे काय केली, बंदुकीतून गोळी झाडली, तर काय होतं, तर बंदुकीला बॅकजर्क बसतो, पाठीमागे थोडासा रिकॉईल बसतो, गोळी पुढे जाते आणि बंदूक थोडीशी पाठीमागे सरकते. याचा अर्थ तो रिकॉईल बसतो, प्रतिक्षेप म्हणतात त्याला. काय म्हणतात? प्रतिक्षेप. रिकॉल म्हणजे समजलं का? ओके, बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीच्या गोळीच्या विरुद्ध दिशेने बंदूक पाठीमागं सरकते, विरुद्ध दिशेने. बरोबर, बंदुकीची गोळी या दिशेने गेली असेल तर त्याच्याबरोबर एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शनला पाठीमागं बंदूक सरकणार आहे तुमची. याला प्रतिक्षेप किंवा रिकॉईल असं म्हणतात. आता तो कसा होतो बघा, किंवा तो एवढाच काय असतो, आता आपण म्हणतोय बरोबर, बंदुकीची गोळी तिकडे गेली, तिची क्रिया तिकडे झाली, तर त्याच वेगाने प्रतिक्रिया इकडे व्हायला पाहिजे. बरोबर, पण बंदुकीची प्रतिक्रिया तेवढी होती का नाही, बंदुकी येऊन थडकते. बरोबर, किंवा त्याच वेगाने इकडे गेले असते तर ते जे काय असेल तो शूटरला इंजुरी झाली असते. बरोबर, त्याला काहीतरी जखमा झाल्या असता, किंवा ते बंदुकीतून गोळी झाडणं खूप अवघड काम झालं असतं. मग ठीक, तर मग आपण काय करतो, किंवा ते असं का होतं, बंदुकीची गोळी एवढ्या जोरात जात असेल तर बंदूक काय एवढ्या पाठीमागं येत नाही, एवढ्या जोरात पाठीमागं येत नाही. तर याचं कारण म्हणजे काय, तर दोघांचंही मास हे वेगवेगळं आहे, म्हणजे दोघांचंही वस्तुमान वेगवेगळं आहे. ह्याच्यावरून आपण तो आपल्याला बॅकजर्क किती बसणार आहे, रिकॉईल किती बसणार आहे, प्रतिक्षेप किती होणार, तो आपण मिळवू शकतो. बघा, काय करू आपण, बंदुकीच्या गोळीचं वस्तुमान m1 मानू. ओके, हे काय म्हणू, बंदुकीच्या गोळीचे वस्तुमान, ठीक आहे, आणि m2 काय म्हणू, बंदुकीचे वस्तुमान. मग तसंच मग सारखं दोन ऑब्जेक्ट झाले, बंदुकीची गोळी आणि बंदूक, असे दोन ऑब्जेक्ट झाले ना इथं. सो u1 म्हणू बंदुकीचा सुरुवातीचा वेग, बरोबर, u1 आपण गोळीचा सुरुवातीचा वेग,
गोळीचा सुरुवातीचा वेग आणि u2 आहे ते बंदुकीचा सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा वेग बरोबर. त्यानंतर v1 असेल गोळीचा अंतिम वेग, गोळीचा अंतिम वेग आणि v2 असेल बंदुकीचा अंतिम वेग. तर संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार तुम्हाला समजते. आता संवेग अक्षयतेचा सिद्धांत आपण लिहू सरळ इथं. m1v1 अधिक m2v2 किंवा u1च्या लँग्वेज मध्ये m1v1 अधिक m2v2 बरोबर m1u1 अधिक m2u2 अंतिम संवेग बरोबर सुरुवातीचा संवेग आपल्याला लिहिलं. ठीक. m1v1 अधिक m2v2. आता एवढं लक्षात घ्या, हे जे काय आहे तो एकूण सुरुवातीचा संवेग आहे. आता सुरुवातीला दोन्ही वस्तू बंदुकीची गोळी आणि बंदूक दोन्ही स्थिर अवस्थेत आहेत, थांबलेले आहेत. जोपर्यंत आपण तो ट्रिगर दाबत नाही बरोबर तोपर्यंत ते थांबलेल्या अवस्थेत आहे. म्हणजे बंदूक जोपर्यंत त्याच्यातून झाडली जात नाही तोपर्यंत दोन्ही वस्तू तिथं थांबलेल्या अवस्थेत आहेत. थांबलेल्या अवस्थेत आहे त्याचा अर्थ u म्हणजे दोघांचा हे वेग कसा असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू काय होतील, गुणाकारात असल्यामुळं 0 होतील बरोबर. ठीक. मग तुम्हाला इकडं m1v1 अधिक m2v2 असं मिळेल. तर बंदुकीचं गोळीचं जे काय स्पीड असेल ते आपल्याला नंतर मिळवता येईल. मग पण तो बॅक जर्क आपल्याला मिळवायचा. तो बॅक जर्क म्हणजेच काय, तर अंतिम वेग. बंदुकीचा अंतिम वेग म्हणजेच तो रिकॉइल प्रतिक्षेप असणार आहे, लक्षात ठेवा. तो आपल्याला मिळवायचा. आपण काय करू, मग ती टर्म इथं तशीच ठेवू, बाकी सगळं पलीकडं. हे m1v1 अधिक आहे, पलीकडे गेले की वजा m1v1 होईल. ओके. परत v2 तसंच ठेवा, हे खाली घ्या m1v1 m2. ओके. तर हे आहे तुमचं एखाद्या बंदुकीचा जर प्रतिक्षेप आपल्याला मिळवायचा असेल तर हे सूत्र आपल्याला बनतं इथं. ओके. हे सूत्र आपण वापरू शकतो. ह्यात m1 म्हणजे कशाचं वस्तुमान आहे, बंदुकीच्या गोळीचं, आणि m2 कशाचं आहे, बंदुकीचं. ओके. v1 हे बंदुकीच्या गोळीचं अंतिम वेग आहे. ठीक. आता मग सांगितलं तसं जो बॅक जर्क बसतोय तो थोडासाच बसतोय, रिकॉइल किंवा प्रतिक्षेप बसतोय तो थोडासाच बसतो. याचं महत्त्वाचं कारण काय, तर बंदुकीचं वस्तुमान आणि बंदुकीच्या गोळीचं वस्तुमान ह्याच्यात खूप मोठा फरक आहे. बंदुकीचं वस्तुमान हे खूप जास्त असतं आणि बंदुकीच्या गोळीचं वस्तुमान हे खूप कमी असतं. तर आता आपण तुमच्या पान नंबर 16 वरची काहीतरी सोडवलेली उदाहरणं आहेत ती बघूया. बघा, एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफ गळा उडवल्यानंतर तोफ 0.25 मीटर/सेकंद वेगाने प्रतिक्षेपित होते. तर तोफेचा संवेग काढ. सोपं आहे खूप, फक्त संवेग काढायला विचारले. संवेगाचं सूत्र माहिती आहे आपल्याला, mv हे संवेगाचं सूत्र आहे बरोबर. काढू शकतो आपण. m म्हणजे वस्तुमान, तर तोफेचं वस्तुमान दिलंय का, दिलंय. आणि v म्हणजे वेग दिलाय का, दिलाय. ओके. मीटर/सेकंद हे वेग आहे, वेगाने प्रतिक्षेपित होते, रिकॉइल होतं बरोबर. तुम्हाला माहिती आहे तोफेतून गोळा जो काय झाडल्यानंतर तोफ थोडीशी पाठीमागं सरकते, तुम्ही मूवीज मध्ये वगैरे पाहिलं असेल. सो याचं जे गिवन आहे, आणखी एक हे प्रतिक्षेपित बद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे हा जो रिकॉइल आहे बरोबर तो तुमच्या रॉकेट प्रक्षेपणात म्हणजे रॉकेट लॉन्चिंग मध्ये सुद्धा होत असतो. ठीक आहे. आता बघा, याचं दिलेलं पहिला लिहून घ्यायचं व्यवस्थित. दिलेले आपल्याला माहिती आहे, आपल्याला दिलेलं आणि आपल्याला काय मिळवायचं हे व्यवस्थित तुमच्या त्या प्रश्नावरून समजून घेता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. सो दिलेलं काय आहे, वस्तुमान दिलं आपल्याला, वस्तुमान बरोबर m म्हणू, किती दिलंय 500 kg. आणखी एक गोष्ट युनिट बाबत, एककाबाबत आपल्याला सगळी जी काही गणित आहेत किंवा सगळं जे काही काम करायचं ते MKS युनिट मध्ये करायचं आहे. MKS एककात करायचं. m म्हणजे मीटर, k म्हणजे किलोग्राम आणि s म्हणजे सेकंद, याच्यातच करायचं. जर ते नसेल तर ते आपल्याला कन्वर्ट करून घेता आलं पाहिजे. हे आहे का k मध्ये आहे, kg आहे. ओके. आता वेग, अंतिम वेग v बरोबर किती आहे 0.25
मीटर पर सेकंड, हे सुद्धा MKS मध्ये आहे. वापरू मग आपण काय करू इथं, म्हणून संवेग बरोबर mv बरोबर m किती आहे 500 गुणिले v किती आहे 0.25 गुणाकार करा 25 पाचा 125 आणि हे 2 शून्य बरोबर आणि हे 2.12 किती आलं 125. संवेगाचं सूत्र नसेल आठवत काय नाही प्रॉब्लेम नाही. m चं सूत्र काय मासचं kg, v चं काय मीटर पर सेकंड, kg मीटर पर सेकंड लिहून टाकायचं. ओके 125 kg मीटर पर सेकंड. ठीक आहे. दुसरं उदाहरण आहे बघा, दोन चेंडूंचे वस्तुमान प्रत्येकी 50 ग्रॅम व 100 ग्रॅम असून ते एकाच रेषेवर व एकाच दिशेने 3 मीटर पर सेकंड व 1.5 मीटर पर सेकंड वेगाने जात आहेत. त्यांची टक्कर होते व टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 मीटर पर सेकंड वेगाने गतिमान होतो तर दुसऱ्या चेंडूचा वेग काढ. सोपं आहे हे, संवेग अक्षयतेचं उदाहरण आहे. दोन चेंडू आहे, त्यांचं मास दिलेलं आहे तुम्हाला, वस्तुमान दिलेलं आहे आणि त्यांचा प्रवास सुद्धा दिलेला आहे बघा. हा एक चेंडू आहे 1 आणि 2, असे दोन चेंडू आहेत एकाच दिशेने प्रवास करतायत बरोबर. एकाचं स्पीड आहे 3 मीटर पर सेकंड म्हणजे जास्त आहे आणि एकाचा आहे 1.5 मीटर पर सेकंड बरोबर. म्हणजे काहीतरी ठराविक कालावधीनंतर हा काय करेल, याचं डबल स्पीड आहे ना, हा काय करेल त्या पुढच्याला जाऊन थडकेल किंवा आदळेल त्याच्यावर. मग काय होत आहे, त्यांची टक्कर होते आणि टक्कर झाल्यानंतर पहिला चेंडू 2.5 म्हणजे याचं स्पीड कमी होत आहे. याचं स्पीड किती होत आहे 2.5 मीटर पर सेकंड आणि याचं तुम्हाला मिळवायला सांगितलं दुसऱ्या चेंडूचा वेग काढा. सोपं आहे, तुमच्याकडं संवेग अक्षयतेचं सूत्र आहे ते वापरायचं. पहिला दिलेलं लिहून घ्या, दिलेले. ओके, दिलेलं काय काय आहे, वस्तूचं प्रत्येक पहिल्या चेंडूचे वस्तुमान किती दिलंय 50 ग्रॅम. आता बघा 50 ग्रॅम दिले, मग सांगितलं तसं आपण कशात सगळं सोडवतोय, कशात काम करायचं आपल्याला MKS सिस्टम मध्ये. SI चे युनिट वापरायचे. हे ग्रॅम SI आहे का MKS आहे का नाही, हे CGS आहे बघा, सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड. याचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला MKS मध्ये. ग्रॅमचं कन्वर्जन kg मध्ये करावं लागेल. सोपं आहे हे बघा. एका kg मध्ये किती ग्रॅम असतात 1000 ग्रॅम असतात बरोबर. आता जर तुम्हाला ग्रॅमचं कन्वर्जन ग्रॅमचं kg मध्ये करायचं असेल तर त्या 1000 न भागायचं, त्या 1000 न भागायचं. ओके, या उलट पण सांगतो, जर तुम्हाला इथं kg असतं आणि kgचं ग्रॅम करायचं असतं तर सोपं आहे 1000 न गुणायचं. इथं आपल्याला काय करायचं, ग्रॅमचं kg म्हणजे 1000 ने काय कराल भागाल. ओके, 50 भागिले 1000 बरोबर. ठीक आहे. सो सिंपल आहे. डिवाइडला तुमचं 10च्या पटीत संख्या आहेत, मग शून्य मोजायचे, तेवढं डेसिमल पॉईंट तेवढं दशांश चिन्ह इकडे डावीकडे घ्यायचं. भागाकारात असेल तर डावीकडे घ्यायचं. किती आहेत 1 2 3 शून्य आहेत म्हणजे 3 डिजिट ते जे काय दशांश चिन्ह आहे ते डावीकडे सरकेल. आता ते येत आहे. ओके, इथून 3 डिजिट 1 2 आणि तिसरा नाही म्हणजे शून्य ॲड करा 0.50. ओके, हे शून्य नंतर दशांश चिन्हानंतर शून्याचा. ओके, शेवटी शून्याचा उपयोग नसतो. 0.05 kg. तसंच दुसऱ्या चेंडूचे वस्तुमान ते किती आहे 100 ग्रॅम आहे. त्याचं सुद्धा मग kg मध्ये करावं लागेल. 100 भागिले 1000 सो 0.1 kg मिळते तुम्हाला. हे 1 2 3. ओके, ठीक आहे. यांना आपण काय म्हणू, पण M1 आणि M2 म्हणू. M1 आणि हे M2. ओके, आता तसंच सुरुवातीचा वेग पहिल्या चेंडूचा सुरुवातीचा वेग बरोबर U1. ओके,
किती आहे तो 3 मीटर पर सेकंड. हे MKS मध्ये आहे मीटर आणि सेकंड. आता तेच पहिल्या चेंडूचा अंतिम वेग V1 किती आहे 2.5 मीटर पर सेकंड. आता दुसऱ्या चेंडूचा सुरुवातीचा वेग ते किती आहे U2 तो 1.5 आणि दुसऱ्या चेंडूचा अंतिम वेग आपल्याला मिळवायचा आहे बरोबर. सो V2 बरोबर क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर सूत्र वापरा. म्हणून संवेग अक्षयतेच्या सिद्धांतानुसार ओके काय M1V1 प्लस M2V2 इज इक्वल टू M1U1 प्लस M2U2. हे इकडे घेतलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. हे जे M1U1 आणि M2U2 आहे ते या बाजूला घेतलं तरी चालेल. ठीक आहे. तर किमती घालू आपण. M1 ची किंमत किती आहे 0.05 गुणिले V1 ची किंमत किती आहे 2.5 अधिक M2 किती आहे 0.1 गुणिले V2 किती आहे V2 मिळवायचं आहे आपल्याला बरोबर. ठीक आहे. व्यवस्थित किमती घाला. M1 0.05 गुणिले U1 3 अधिक M2 0.1 गुणिले U2 1.5. ओके. आणि हे सॉल्व करा. हां याचा गुणाकार करा. 25×1600 सपोज. ओके. पॉईंट किती आहेत 1 2 3 1 2 3 0.25 आलं अधिक 0.1 V2. ओके. त्यानंतर इकडं 5×15 0 किती 1 2 0.15 अधिक 0.1 गुणिले 15×15 पॉईंट किती 1 2 0.15. हे व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. 0.15 आलं म्हणजे 0.3. ठीक आहे. 0.15 अधिक 0.15 0.30 आलं. हे इकडं 0.125 अधिक 0.1 V2 आहे. आता काय करू हे पलीकडे नेऊया. ओके. सो 0.30 हे अधिक आहे ते वजा 0.125. ठीक आहे. हे वजाबाकी करा 0.300. ओके. 5 गेले. (0.175) 0.1 V2. ओके. V2 तसंच ठेवा. बाकी सगळं पलीकडे नाही. 0.175 छेद 0.1 इकडे गुणाकारात आहे 0.1 तिकडे भागाकारात जाईल ते बरोबर. आता V2 बरोबर 175 0.175 छेद 0.1. पहिला पॉईंट घालवा. छेदातला पॉईंट घालवण्यासाठी तुम्हाला 10 न गुणावं लागेल बरोबर का इथं. ओके. गुणलं की पॉईंट काय होतो डाव्या बाजूला उजव्या बाजूला सरकतो. मग 0.1 × 10 करावं लागेल इथं आणि इकडं 0.175 गुणिले 10 करावं लागेल. ओके. सो V2 काय येईल तुमचा
आता 10 गुणले याचा अर्थ एक पॉईंट आहे, एक डिजिट पलीकडे सरकेल म्हणजे 1.75 येईल आणि हे तो पॉईंट पलीकडे जाऊन 1 येईल बरोबर. मग 1.75 छेद 1 तर लिहितो वाटलंच तर मी. सो V2 बरोबर 1.75 छेद 1 म्हणजेच काय, छेदात 1 म्हणजे तीच किंमत. ओके, सो V2 किती मिळाल तुम्हाला 1.75. हे पूर्ण वाक्यात लिहायचं. पूर्ण वाक्यात काय म्हणणार तर दुसऱ्या चेंडूचा वेग किती आहे म्हणून दुसऱ्या चेंडूचा वेग किती आहे, दुसऱ्या चेंडूचा वेग 1.75 युनिट मीटर पर सेकंड. समजलं. ओके, तर त्याचा वेग वाढलेला इथं दिसतोय. ठीक आहे, तर अशी ही उदाहरणं होती.